HPV लस धोकादायक आहे? HPV लस घेण्याआधी हा व्हिडिओ पहा. 8 मार्च जागतिक महिला दिनापासून महाराष्ट्र सरकारने राज्यातील 9,80,000 मुलींना HPV लस मोफतपणे देण्याची एक मोहीम सुरू केली आहे. पण ही HPV लस खूप धोकादायक आहे अशा प्रकारच्या बातम्या सध्या प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. एकीकडे भारतात दर 8 मिनिटाला एका महिलेचा मृत्यू गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे होतोय. ते रोखण्यासाठी भारतात ही लस देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलाय आणि तीही मोफतपणे. पण दुसरीकडे या लसीला जगातील अनेक देशांत बंदी आहे. मग भारतात ही का दिली जात आहे? कारण ही लस घेतल्यामुळे मुलींच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे आणि मुलींची प्रजनन क्षमता घटवण्यासाठी, देशाची लोकसंख्या कमी करण्यासाठी सरकारची ही चाल आहे असं बोललं जाऊ लागलं आहे. काल अशाविषयी अनेक बातम्या व्हायरल होताना दिसत आहेत. एकीकडे सरकार सांगते की लस तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करेल, पण इंटरनेटवर, टीव्ही चॅनल्सवर प्रचंड बातम्या व्हायरल होत आहेत. पण जशा नाण्याला 2 बाजू असतात तशा याही लसीच्या 2 बाजू आहेत. पहिली बाजू जी बातम्यांमध्ये दाखवली गेली, सोशल मीडियावर व्हायरल झाली, ती बाजू म्हणजे ही लस सुरक्षित नाही. तर दुसरी बाजू जी सरकारने स्पष्ट केली आहे, जिचा रिपोर्ट तब्बल 100 देशांतून आला आहे, आणि तीच दुसरी बाजू आपण या लसीची समजून घेणार आहोत. मग खरंच ही लस सुरक्षित आहे का? या लसीचे साईड इफेक्ट जर इतके भयानक असतील तर भारत सरकार ही लस का देत आहे? मग जर ही लस सुरक्षित असेल तर त्याचा पुरावा नेमका काय? भारत सरकारने काय असा पुरावा दाखवलाय? सगळी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. ही लस नक्की सुरक्षित आहे की नाही याचा 100% पुरावा तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहेच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या लसीचं वितरण सुरू झालं आहे. मग जर खरंच ही लस घ्यायची असेल तर किती वयोगटातल्या मुलींसाठी ही लस आहे, ही माहिती तुम्हाला देणार आहे. 8 मार्चपासून या लसीचं वितरण सुरू झालंय. पण मग ही लस घ्यायची असेल तर याची प्रक्रिया नेमकं काय आहे? कुठे जाऊन ही लस घ्यायची? कुठून याचं रजिस्ट्रेशन करायचं? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा, या HPV लसी संदर्भात तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही अशी माहिती व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला HPV लसीबद्दल कुठलाही प्रश्न असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा, कारण अर्धवट माहिती तुमच्या मुलीसाठी घातक ठरू शकते. HPV लस ही लस ज्यावेळेस तिची घोषणा झाली की भारतामध्ये लसीकरण सुरू होणार मोफतपणे, अर्थात 8 मार्चपासून महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आहे. पण सगळ्यात आधी एक बातमी समोर आली, ती म्हणजे थेट जपानमधून. तुम्ही पाहिलं असेल, या बातमीमुळे सगळ्या पालकांची झोप उडाली. ती बातमी सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर त्याचे मेसेज फिरू लागले. ते मेसेज होते की ही लस जपानमध्ये बॅन आहे. आता हे नेमकं खरं आहे का? तर यासाठीच आमच्या टीमने सगळा इतिहास चाळला. इतिहासामध्ये डोकावल्यानंतर असं लक्षात आलं की साधारण 2013-14 मध्ये जपानमध्ये या लसीमुळे मोठा गदारोळ झाला होता. काही मुलींना त्यावेळेस लस दिली तर त्यावेळेस त्यांना अंगदुखी किंवा इतर त्रास झाला आणि तिथल्या सरकारने या लसीची मोहीम थांबवली. आता हीच न्यूज सगळीकडे व्हायरल होत आहे. जपानने ही लस बंद केली तर भारतात लस का दिली जात आहे? पण लक्षात घ्या, हा काळ होता 2014चा. आत्ता चालू आहे 2024. म्हणजे या 12 वर्षात जपानने काय केलं हे कुणालाच माहिती नाहीये. ही लस बंद झाली हे सगळ्यांना माहिती आहे, पण मागच्या 4 वर्षांपूर्वी जपानने काम केलं आणि त्यामुळेच भारत सरकारने या लसीला सुरुवात केली आहे. पहा, भारतामध्ये सध्या उगीच भीती निर्माण केली जाते. तुम्हाला माहिती असेल, कोरोनाची लस जेव्हा आली होती तेव्हा अशा वावड्या, अशाच अफवा उठल्या होत्या, कारण की खरी परिस्थिती मीडियाने दाखवलीच नाही. 2013-14ची गोष्ट दाखवली. HPV लसीच्या बाबतीतलीही ही 2013-14ची गोष्ट दाखवली. त्यावेळेस त्यांनी बंद केलं, पण नंतर त्यांनी काय केलं हे कुणालाच माहिती नव्हतं. पहा, जसं कोरोनाच्या वेळेस सांगितलं होतं की लस घेतली की माणसं मरतील, नपुसकत्व येईल, अशा अफवांचा पूर आला होता. पण झालं काहीच नाही. या लसीमुळे भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून कोरोना कंट्रोलमध्ये आला. मग अगदी तसंच घडतंय HPVच्या बाबतीत. पहा, HPV लसीचा जो बंदीचा दावा केला जातोय जपानमधला, खरं तर तो पहिल्यांदा खरा आहे. 2013-14 मध्ये खरोखर तिथे लस बंद झाली होती, पण लस पुन्हा चालू केली का याविषयी तुम्हाला कुणीच माहिती दिली नाही. पहा, सुरुवातीला झालं असं, सोशल मीडियावर सुरुवातीला इंग्लिशमधून व्हिडिओ आले बाहेरच्या देशातील, ज्यामध्ये रॅश, पॅरालिसिस किंवा अगदी मृत्यूच्या वावड्या उठवण्यात आल्या. त्यानंतर हे वारे हिंदीत आणि आता आपल्या मराठमोळ्या मातीत आपल्या भाषेत पसरले आहेत. यूट्यूबवर हजारो व्हिडिओ आहेत जे सांगतायत की ही लस घेऊ नका. पण मित्रांनो, या व्हिडिओंच्या मागे काही वैज्ञानिक पुरावा आहे का, की हे फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी केलेली स्टंटबाजी आहे? महाराष्ट्र सरकारने 9.8 लाख मुलींना ही लस देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पण लोक विचारतायत, आमच्या मुलींवर प्रयोग का?
ज्याप्रमाणे कोरोनाच्या वेळी कोवॅक्सिन आणि कोविशिल्डवरून राजकारण झालं, तसंच काहीसा या गार्डासेल 4 लसीबाबत होताना दिसतंय. भारताच्या ड्रग कंट्रोलरने याला मंजुरी दिली असली तरी लोकांच्या मनातली बंदीची भीती अजूनही कायम आहे. जपानमध्ये नक्की काय घडलं होतं आणि भारताने त्यातून काय धडा घेतला हे समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण वळूया या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे. ज्या जपानचं उदाहरण देऊन लोकांना घाबरवलं जातंय, त्याच जपानने 2022मध्ये पुन्हा एकदा ही लस सक्रियपणे देण्यास सुरुवात केली आहे. का? कारण त्यांना आढळलं की लस न घेतल्यामुळे तिथल्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झपाट्याने वाढला. आपल्या भारतात दर 8 मिनिटाला एका महिलेचा मृत्यू या कॅन्सरमुळे होतो. ही साधी आकडेवारी नाही, ही एक भयानक वास्तविकता आहे. विचार करा, आपल्या घरातली आई, बहीण किंवा मुलगी या आजाराला बळी पडू शकते. सरकार म्हणतंय की ही लस म्हणजेच प्रतिबंध आहे. ज्याप्रमाणे कोरोना लसीच्या मानवी चाचण्या झाल्या होत्या, तशाच हजारो मुलींवर या HPV लसीच्या चाचण्या भारतात पार पडल्या आहेत. गार्डासेल 4 ही लस जगातील 100पेक्षा जास्त देशांमध्ये वापरली जातीये. मग अफवा का पसरल्या? कारण कोणतीही लस टोचल्यावर थोडी सूज येणे, ताप येणे किंवा चक्कर येणे हे सामान्य आहे. पण सोशल मीडियाने याला अपंगत्व म्हणून रंगवलं. भारत सरकारने स्पष्ट केलं आहे की ही लस 0% धोकादायक आहे. खुद्द पंतप्रधान आणि आरोग्य मंत्रालयाने या मोहिमेवर शिक्कामोर्तब केलं आहे. कोरोना काळात आपण पाहिलं की अफवा किती घातक असतात. तसंच येथेही होतंय. पण विज्ञान सांगतं की जर ही लस 9 ते 14 वयोगटात दिली गेली तर भविष्यात होणाऱ्या कॅन्सरचा धोका 90% कमी होतो. आता वेळ आलीये सस्पेन्स संपवून सत्याकडे वळण्याची. महाराष्ट्र सरकारने एक अतिशय सुंदर घोषवाक्य तयार केलं आहे. लस आपल्या लेकीची, सुरक्षा तिच्या भविष्याची. हो, ही लस 100% सुरक्षित आहे. जागतिक आरोग्य संघटना WHO आणि भारतातील नामवंत डॉक्टरांनी हे सिद्ध केलंय की ही लस घेतल्यामुळे मुलींच्या प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. उलट ही लस तिला अशा एका जीवघेण्या आजारापासून वाचवते ज्याचा उपचार अत्यंत महागडा आणि वेदनादायी आहे. सरकार ही लस मोफत का देतंय? कारण खासगी रुग्णालयात या एका डोसची किंमत 4 ते 5 हजार रुपये आहे. सामान्य माणसाला हे परवडणार नाही. म्हणून 8 मार्चपासून ही विशेष मोहीम राबवली जात आहे. ही लस म्हणजे तुमच्या मुलीला दिलेलं सुरक्षा कवच आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की ही लस नेमकी कशी घ्यायची आणि ती कोण घेऊ शकतं? ही मोहीम प्रामुख्याने 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींसाठी राबवण्यात येत आहे. म्हणजेच ज्या मुलींनी 14 वर्ष पूर्ण केली आहेत पण 15 पूर्ण केलेली नाहीत, अशा मुली ही लस घेऊ शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही लस कुठे मिळेल? तर तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यात, प्राथमिक आरोग्य केंद्रात म्हणजेच PHC किंवा जिल्हा रुग्णालयात ही लस अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुद्धा खूप सोपी आहे. ज्याप्रमाणे आपण कोरोना लसीसाठी कोविन वापरलं होतं, अगदी तसंच आता युविन पोर्टल सुरू करण्यात आलं असून या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमच्या मुलीची नोंदणी करू शकता. नोंदणीसाठी जाताना आधार कार्ड किंवा शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवायला विसरू नका. तसेच लस घेताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे. जसे की लस कधीही रिकाम्या पोटी घेऊ नका आणि लस घेतल्यावर साधारण अर्धा तास केंद्रावरच थांबा. लस घेतल्यानंतर थोडा ताप येणं किंवा हाताला सूज येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे अजिबात घाबरू नका, कारण हे त्रास 1-2 दिवसात आपोआप ठीक होतात. प्रेक्षकांनो, आतापर्यंत तुम्ही या लसीमागचा तांत्रिक सत्य आणि अफवांचा खेळ ऐकला. पण एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून मी तुम्हाला काळजातून एक गोष्ट सांगू इच्छिते. अफवा वाऱ्यासारख्या पसरतात, पण सत्य मात्र विज्ञानाच्या कसोटीवरच टिकतं. 2014मध्ये जपानमध्ये काय झालं हे आपण पाहिलं, पण आज 2026मध्ये आपण कुठे आहोत हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. आज आपल्या महाराष्ट्रात लाखो मुलींना ही लस दिली जाते. विचार करा, जर ही लस खरोखर घातक असली तर जगातल्या 100 देशांनी आणि आपल्या भारताच्या दिग्गज डॉक्टरांनी याला पाठिंबा दिला असता का? आपण व्हॉट्सअपवरचे मेसेज वाचून घाबरतो, पण हॉस्पिटलमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरशी लढणाऱ्या त्या बहिणींच्या वेदना आपण बघत नाही. ही लस म्हणजे फक्त एक टोचून घेणं नाही आहे, तर आपल्या लेकीला एक जीव घेण्या संकटातून दिलेलं सुरक्षा कवच आहे. आता ही लस घ्यायची कशी, ही प्रक्रिया मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगते, जेणेकरून तुमचा गोंधळ उडणार नाही. पहिली स्टेप पात्रता. सर्वात आधी हे तपासा की तुमची मुलगी 14 ते 15 वर्ष वयोगटात आहे का. ही मोहीम सध्या प्रामुख्याने याच वयोगटाला आहे. दुसरी स्टेप ऑनलाईन नोंदणी. तुम्हाला ही कुठेही लांब न जाण्याची किंवा रांगेत उभं न राहण्याची गरज नाही. सरकारने युविन हे पोर्टल सुरू केलं आहे.
तुमच्या मोबाईलवरून या पोर्टलवर जा आणि मुलीची माहितीवरून नोंदणी करा. तिसरी स्टेप कागदपत्रे. नोंदणीसाठी जाताना मुलीचं आधार कार्ड किंवा शाळेचं ओळखपत्र सोबत ठेवा. हे डॉक्युमेंटेशन भविष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चौथी स्टेप केंद्र निवडणे. तुमच्या घराच्या जवळ प्राथमिक आरोग्य केंद्र, PHC, ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय निवडा. 8 मार्चपासून ही लस तिथे मोफत उपलब्ध आहे. 5वी स्टेप लसीच्या दिवशी. सर्वात महत्त्वाची गोष्ट, मुलीला लस द्यायला नेताना ती रिकाम्या पोटी नसावी. तिला छान डबा खाऊ घालून आणि भरपूर पाणी पाजवून केंद्रावर न्या. आता तुमच्या मनातील भीती काढण्यासाठी एक गोष्ट सांगते. लस घेतल्यावर लगेच घरी येऊ नका. तिथे अर्धा तास थांबा. जर थोडी चक्कर आली किंवा हाताला सूज आली तर अजिबात घाबरू नका. हे अगदी सामान्य आहे. जर आपण मुलांना लहानपणी इतर लस टोचतो तसंच आहे हे पण. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आधी तापाची गोळी दिली की 1-2 दिवसात सगळं ठीक होतं. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि याचा मुलीच्या भविष्यावर किंवा आई होण्याच्या कोणताही वाईट परिणाम होत नाही. हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे. शेवटी मला तुम्हाला एकच कळकळीची विनंती करायची आहे. अर्धवट माहितीवर विश्वास ठेवून आपल्या मुलीचं भविष्य धोक्यात घालू नका. जर तुम्हाला अजूनही काही शंका असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न नक्की विचारा. मी स्वतः किंवा आमची टीम त्याला वैज्ञानिक पुराव्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या प्रत्येक मदर्स ग्रुपवर आणि नातेवाईकांना शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअरमुळे एखाद्या मुलीचं आयुष्य वाचू शकतं. आणि तुम्ही तुमच्या मुलीला ही लस देणार आहात का? हो किंवा नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या लेकीचं भविष्य सुरक्षित करूया. धन्यवाद.